मैदान अवेलेबल नसल्यामुळे काही खेळाडूंची प्रॅक्टिस सुद्धा नसते आणि अशा वेळेला काही खेळाडूंचा परफॉर्मन्स होणं फार कठीण असतं. लेट्स सी स्टार्ट टू प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. ऑफ साइडला पहिलाच बॉल बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप्ड होतोय. अशा वेळेला कठीण असतं कधी कधी अशा प्रकारची झील टिपणं. 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्ही जेव्हा असता त्यावेळेला शार्प तुमचा आय कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. मयूरला जीवनदान मिळालंय. या चेंडूला लेफ्ट केलं होतं आणि यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले हे पहिलं षटक पाहायला मिळतं. या पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील त्याकडे खेळाडू कक्षांमधून नजरा लागलेल्या आहेत. ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये आहे. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा एक अप्रतिम दिमागदार फटका पाहायला मिळतोय. सुस्वागतम चौकार. दुसऱ्या बॉलवर अप्रतिम फटका. थोडासा क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. तुमचं टायमिंग या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप मजबूत असावं लागतं. त्याचप्रमाणे तुमचा आय कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्यामध्ये असायला हवा आणि तेच दाखवून दिलं. मुकुलच्या बॅटमधून एक चौकार आला गोलंदाज विकी मात्रेच्या अगेन्स्ट. ऑन साइडला खूप सुंदर पायावरचा चेंडू अलगत मनगडाच्या साहाय्याने वळवलंय. सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढे शार्प होते त्या ठिकाणी फिल्डर. तुमची हीच बॉडी लँग्वेज तुमची दर्शवली जाते. तुम्ही ज्या वेळेला बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला तुम्हाला ते मुवमेंट करता आल्या पाहिजेत. एक धाव आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिलं. अप्रतिम फटका छान आहे आणि वी फॅक्टर मध्ये अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. टेक्निकली साऊंड. कुलच्या बॅट मधून मात्र एक अप्रतिम आपण पाहू शकता मयूरच्या बॅट मधून येतो. खूप चांगला फटका होता. ह्या वेळेला आपण पाहू शकता 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. 2 चौकाराचा समावेश या पहिल्या षटकामध्ये प्रगतीपथावर आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिलं. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते जय बजरंग पुंडास या टीमची. खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. ॲक्युरेट फेकी करतात. तत्पूर्वी सिंगल आराम के साथ मिळेल. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिलं षटक विकी मात्रे स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट होऊन खेळले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका आहे. देखणा फटका पाहायला मिळतोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन आरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय जमिनी लगत. परफेक्ट ग्राउंड स्ट्रोक कसा असावा एक्झिक्यूट केलं. या वेळेला चेंडू फुलटॉस घेतला आणि सरळ चेंडूला यावेळेला बिरकावून दिलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17. 17 रन्स. द ग्रेट स्टार्ट बाय जय बजरंग पुंडास टीम.
तर टी शर्ट वेगळं असल्या कारणानं 2 धावांची पॅनलाइज या ठिकाणी जरूर केले गेले. ज्यांनी बॉल स्पॉन्सरशिप केलेले आहेत ते कल्पेश भुईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण या स्पर्धेकरता त्यांनी चेंडूची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर 2 धावांचं पॅनलाइज केलं गेले. संघाची धावसंख्या 19. पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहेत धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. पेनल्टी ऍड केले गेले. पहिल्या षटकात 17 धावा होत्या प्लस 2 धावा म्हणजे 19 रन्स पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली सुरुवात झाली मयूर आणि मुकुल या 2 फलंदाजांच्या द्वारे. विकी मात्र विकेटच्या शोधामध्ये होते परंतु पहिल्या षटकामध्ये काही विकेट मिळाली नाही. बॅटची एज बॅटचा टो लागला होता. पाठीमागे चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. किरण मडवी गोलंदाजी मार्कवर एक उंच सकल बांध्याचा पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा आता मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही खेळाडू आपण पाहिलेत 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर थोडेसे सिनियर खेळाडूंचं मान सन्मान विसरतात आणि त्यामुळे त्यांचे डाऊन द अर्थ पाय राहत नाहीत. यावेळेला ऑन साइडला पुलच्या फटक्यात ब्युटिफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट षटकार. (26 रन्स ऑन द बोर्ड. मुकुलचा अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला. इथून कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. लेट कट खेळला जातोय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. थर्ड मॅन क्लिअर करणारा षटकारानंतर आलेला मुकुलच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार. मास्टर माइंड क्रिकेट खेळलं जातंय ते मुकुलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. सुरुवात छान झाली. प्रथमतः पहिल्या षटकामध्ये विकी मात्रेच्या 17 धावा आल्या. 2 प्लस पॅनलाइज पाहायला मिळाल्या 19 धावा आणि दुसऱ्या षटकात पहिला बॉल वगळता आपण पाहिलं पहिला आणि दुसरा बॉल वगळता परफेक्ट टायमिंग सहित मुकुल आता यावेळेला तग लावून राहिलाय आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करणारा संघ जय बजरंग पुंडास. क्लीन बोल्ट तेच तर्रार चेंडू होता. परफेक्ट गुडलेन स्पॉटला चेंडू पीच झाला आणि तिथून मुकुलला काही समजलं नाही. सरप्राईज डिलिव्हरी दांडीगुल फलंदाज बाद गॉन. रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानाच्या महासागराला खऱ्या अर्थानं आपण पाहताय महामानवाला त्रिवार अभिवादन. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय.
कारण मडवीचा जो मागील बॉल आपण पाहिला तर अप्रतिम होता, भन्नाट वेग होता, जवळजवळ 140 145च्या त्या वेगाने KMPH किलोमीटर प्रति हाऊर यावेळेला आपण पाहू शकला तो चेंडू हाताळला गेला. ऑन साइडला वेगेचा फायदा उचलला, आल्या आल्या जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. भावेशच्या बॅट मधून एक अप्रतिम ग्लोरियस शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या 36, 36 धावा. काय फटका खेळला होता, अप्रतिम आपण पाहू शकलात. भावेशच्या बॅट मधून आल्या आल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आपण पाहू शकला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट डिस्पॅच केलं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध सर्वात सेफ जागा कोणती असेल तर स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी नेत्रदीपक फटका होता. 2 षटकांचा खेळ अखेरीस जय बजरंग पुंडास टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये 17. जो ग्राफ आपण पाहिला, आलेख पाहिला तर डाऊन झालेला नाहीये, म्हणजे ज्या रणनीतीने चाललेत ते अप्रतिम पाहायला मिळतं. रिस्पॉन्सिबिलिटी भावेशने आल्या आल्या घेतली, जोखीम पत्कारली की वेगेचा फायदा उचलायला हवा. कारण किरण मडवीचा अतिशय चांगला चेंडू होता 5वा आणि तदनंतर पुन्हा एकदा क्लीन बोल्डच्या नादामध्ये षटकार बसला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खेपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू राहतोय. तिसरे षटक प्रारंभ होतोय. धीरज पहिल्याच बॉलवर एक धाव खर्च करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मयूर आपल्या संघाला घेऊन जातोय 37. मयूरचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 6 धावा 7 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलचा त्याने सामना केलाय आणि मुकुलने चांगली स्टार्ट करून दिली, त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटमधील 7 शब्द लपलेले आहेत, त्यामध्ये आर. यावेळेला दोन्ही पंच डिस्कस करतायत आणि इथून आपण पाहू शकतायत काय डिसिजन असेल. आणि यस, बॅटची एज होती असं यतीन पाटील यांचं म्हणणं होतं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी थोडीशी शंका निर्माण होते आणि त्यासाठी दोन्ही पंच डिस्कस करतात आणि परफेक्ट अपील केली होती विकेट किपरने, कारण इथपर्यंत सुद्धा आवाज थोडाफार आला होता. आणि इथून आपण पाहतायत फलंदाज भावेशला परतावं लागेल. कधी कधी फलंदाजाला सुद्धा समजत नसतं, कधी कधी ग्रिपचा सुद्धा आवाज येतो, परंतु अशा वेळेला काही फलंदाजांना आपण पाहिलंय. त्यामध्ये मी एक टेनिस बॉल क्रिकेटचा हिरा अर्थातच जाधवपाडा धानीवचा विश्वनाथ रोहिदास जाधव या खेळाडूचं नाव घेईन, ज्याने जुचंद्राचं मैदान अक्षरशः गजबजवलं. ते कशामुळे तर डिसिप्लिनमुळे. कारण कोपरी या टीम मधून तो आयकॉन प्लेयर आला होता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम मधून आणि अवघ्या फक्त 33 ते 34 धावा करायच्या असताना पहिल्याच बॉलवर दोन्ही पंचांना सुद्धा समजलं नव्हतं की बॅटची एज विश्वनाथच्या बॅटमधून चुंबन घेऊन बॉल गेलेला आहे विकेटकीपरच्या हातामध्ये. परंतु विश्वनाथ जाधवला ठाऊक होतं की माझ्या बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय. तो स्वतःहून निघून गेला आणि बाउंड्री लाईनच्या ज्या वेळेला तो बाहेर गेल्यानंतर पंच मात्र खरोखरच ॲप्रिसिएशन त्यांनी केलं. आणि भूषण गोळेने जी गोलंदाजी केली विश्वनाथ जाधव टीमच्या अगेन्स्ट, आणि तिथेच विश्वनाथ जाधव संघ पराभूतच्या छायेत गेला. म्हणजे एका डिसिप्लिन खेळाडूचा एक नमुना आपण सातत्याने घ्यायला हवा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं स्टीव्ह बकनरने कित्येक वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना आउट दिलं, परंतु कधीही त्यांनी मान उंचावून पाहिली नाही. म्हणून आज डिसिप्लिन क्रिकेट म्हणून सातत्याने दुसरं नाव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. डॉट बॉल 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 37. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला होता, परंतु इनसाइड आउटच्या फटक्यात मिस टायमिंग स्ट्रोक आणि अगदी प्रॉपरली त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते. आणि प्रॉपरली म्हणण्याचा अर्थ हाच आहे की परफेक्ट त्यांनी गॉगल सुद्धा परिधान केलाय, जेणेकरून सूर्याची प्रखर किरण माझ्या डोळ्यावर येणार नाहीत.
हे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण मायने राखतं आणि तेच प्रॉपरली त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळाला. फलंदाज बाद गॉन. बाउंड्री लाईन टच असतं तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे झेल येतात. कधी कधी गॉगल न घातल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो, परंतु तो साध्यातला साधा जरी गॉगल असला तरी सुद्धा तो एक सेफ्टी आहे. कधी कधी असं वाटतं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की हा स्टाईल मारतोय, परंतु तसं नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ते गॉगल कॅप तर नंतर आपण पाहू शकतायत की परिपूर्ण सेफ्टी जे असतं ते तुम्हाला परिधान करावं लागतं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, याकडे मात्र आपण लक्ष देऊ नका. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या 38. म्हणतात ना जब तक जिंदा है तब तक निंदा है. आणि अशा वेळेला तुम्हाला खेळाडूंना खूप जे क्रिकेटचं साहित्य असतं ते खूप मायने राखतं आणि क्रिकेटच्या साहित्यांचं सुद्धा आपण मान सन्मान केला पाहिजे. अप्रतिम चांगला फटका आहे. इथून आपण पाहताय तेवढीच सुंदर फिल्डिंग किरण मडवीची. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते प्रणित आम्हाला दर्शवत आहेत 39. आकाश कांबळे आणि त्यांचे पिताश्री रघुनाथ कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. काल सूरज कांबळे यांच्या मातोश्रींचा वाढदिवस सुद्धा होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 वर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 13ची सरासरी मायने राखली गेली. धीरजचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. अचूक टप्पा आणि भेदक मारा. तर वेलकम जे आयोजक आहेत त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेत. रघुनाथजी कांबळे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ झाला. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र आणि एका साईडला मयूर अजूनपर्यंत मैदानात आहे. मयूरच्या बॅटमधून अपेक्षित धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह जय बजरंग पुंडास टीमला पडला असेल, परंतु इथून त्याला चांगली खेळी करावी लागेल. संकट मोचक बनावं लागेल. 39 रन. पियुष आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 17, तिसऱ्या षटकामध्ये धीरजने जी गोलंदाजी केली एक टर्निंग पॉइंट षटक पाहायला मिळतं. 3 धावा फक्त खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय धीरज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. इथे संधी होती एक मोठा फटका खेळण्याची. 1 बाउन्सने चेंडूला जरूर या ठिकाणी आपण पाहतायत की पंचांनी घोषित केलं गेलं. गुडलेन स्पॉटवर जेव्हा चेंडू नॅचरल बाउन्स यावेळेला पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर जेव्हा चेंडू मात्र यावेळेला बाउन्स होतो ना त्यावेळेला तो नॅचरल बाउन्स म्हणून पंच घोषित करतात 1 बाउन्स. आणि कधी कधी गोलंदाज जाणून बुजून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला अपेक्षित बाउन्स नसतो. तो ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळत असताना विकी मात्रे पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु परफेक्ट विकीचा हा थ्रो पाहायला मिळतो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. पहिला 2 षटकांचा आढावा घेत जर आपण पाहिलं तर जवळजवळ धावा 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या गेल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये धीरज आला आणि धीरजने फलंदाजाला कोलॅप्स केलं. पियुष एक अपकमिंग यंगस्टार. स्विच इटचा परफेक्ट या वेळेला एक्झिक्यूट केला गेलाय. देवेंद्रच्या बॅटमधून एक क्लास क्लीन स्विच इट. सरळ चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनला भेदून जाणारा हा षटकार. पॉवर शेलार टीमचे कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचली गेली 46 रन. कधी कधी जोखीम पत्करावी लागते क्रिकेटच्या खेळात. आयुष्याच्या जीवनामध्ये रिस्क घ्यावी लागते, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. परफेक्ट फेकी करतोय. देवेंद्रला परतावं लागेल. चौथ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात मिळेल फक्त एक धाव. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चौथा धक्का देवेंद्रच्या स्वरूपात जय बजरंग पुंडास टीमला. चार बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 47 लॉस ऑफ 4 विकेट. पियुष एक षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना पाहायला मिळतो. वय वर्ष फार कमी आहे, परंतु प्रतिभेची कमी नाही आहे. अनुभवाची कमी जरी असली तरी सुद्धा प्रतिभेची कमी नाही आहे, टॅलेंटची कमी नाही आहे. ती पियुषच्या गोलंदाजीवर. अपकमिंग यंगस्टर आता खूप मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटकडे वळलेत. ऑफ साईडला टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईलमध्ये. एकदा वर्जित केली जाईल तेवढी सुंदर फिल्डिंग होते. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने हळुवारपणे धावसंख्या जय बजरंग पुंडास टीमच्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे. मागील षटक धीरजचं अप्रतिम पाहायला मिळालं. पियुषने सुद्धा त्याच्या पावलोपावली चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. जरी एक षटकार आला तरी सुद्धा कमबॅक करण्याची संधी ही त्याला प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं केलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजे एक गोलंदाजांना लढण्यासाठी जे आपण फायटिंग टोटल पाहायला मिळतंय त्या टोटल पर्यंत आता पोहोचताना पाहायला मिळत आहे जय बजरंग पुंडास टीम. परंतु 2 षटकांचा आढावा घेत 36 धावा आणि 11 बॉलमध्ये फक्त 13 धावा आलेत. गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू आणि 12 बॉलमध्ये फक्त 13 धावा. म्हणजे सिंगल डबलला क्रिकेटमधील जे बेसिक आहे त्या सिंगल डबलला विसरले असावेत आणि त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाने घेतला. अर्थातच कवाड बी या संघाच्या गोलंदाजाने धीरज आणि पियुषने अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ झालाय. 49 धावा फलकावर. 50 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. मयूर एकाकी झुंज जरूर दिली परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचले नाहीत. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे वर्सेस पॉवर शेलार. आणि या आपण जाऊया टॉस का बॉस. त्या ठिकाणी असतील आमचे साथी समालोचक रोहिदास अर्थातच रवी मांजरेकर सरांना त्या ठिकाणी मी इन्व्हाइट करेन. चला सेलार आणि गावदेवी खांडपे दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आजचे आमचे प्रमुख मान्यवर माननीय रघुनाथजी कांबळे साहेब, त्याच्यानंतर राजन चन्ने, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक होते. नाण्याच्या 2 बाजू दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या माहितीसाठी एका बाजूला BS भूमिक स्पोर्ट आणि एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. कॉल सेलार संघाचा असेल. आंबेडकर नगर पण BS भूमिक स्पोर्ट आलेले. मी मान्यवरांना विनंती करतो आमचे छोट्या 11 मापोली ह्या आयोजकांनी जे आयोजन केले याच्याबद्दल 2 शब्द तुमच्या मुखातून नक्कीच मला ऐकायचे आहेत. जे इथे स्पर्धा भरवलेली आहे ती अतिउत्तम आहे आणि इथली जागा आहे ही फार प्रेक्षकांसाठी आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद.
तर मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठात जाऊन स्थानपन्न व्हा. अगदी वेळेत वेळ काढून आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आला आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आमचे मान्यवर. तर नाणेफेक जिंकली गावदेवी खांडपे संघ. 4 षटकाचा सामना आहे. नाणेफेक आपल्यासाठी महत्त्वाची होती, पण आम्ही पहिले बॅटिंग करणार. एक धाडसी निर्णय घेतला, फलंदाजी स्वीकारले. तर समोरचा संघ सुद्धा चांगला संघ आहे. या 4 षटकामध्ये आपण किती धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करेल. समोरचा संघ पण पॉवरफुल आहे आणि त्यांच्या समोर एकदा मॅच झालेली, ते गटातून निघताना त्यावेळी आम्हाला पराभव केला. आता या विभागामध्ये आता परत लागले त्यांच्यासोबत, त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आपला एक पराभव तर त्यांनी केलेला आहे, परंतु जो आपल्या भाषेत म्हणायचा एक वचपा काढण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि नक्कीच ते ध्येय तुम्ही साध्य कराल. परंतु या आयोजकाने जे आयोजन केले त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथं या परिसरामध्ये जेवढ्या मॅची होतात त्या याच ग्राउंडवर होतात. तर अतिउत्तम आहे. 4 ठिकाणी बाउंड्री आहेत आणि आउट पिच आणि पिच पण खूप चांगला आहे. त्याने तर प्रत्येकाने इथंच मॅची ठेवा अशी अपेक्षा करतो. नक्कीच यापुढील अजून एक टुर्नामेंट ती जाहीर झाली हिवाळी संघा गावाची, ती सुद्धा अजून जी नाईटची स्पर्धा आहे ती सुद्धा याच मैदानावर होणार आहे. हे का होतंय तर याचा पूर्ण श्रेय जाते आमच्या दादूपाड्याचे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांना. कारण जर त्यांनी आम्हाला आपल्या असोसिएशनला सहकार्य केलं नसते तर आपण हे सामने खेळू शकलो नसतो. आपण नाणेफेक हरलात, आपली याला महत्वाची होती नाणेफेक. महत्वाची होती. मग जिंकला असता तर काय? फिल्डिंग म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं आहे. तर किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल या समोरच्या संघाला? 40 ते 45 पर्यंत. एक तर तुम्ही विजय हासिल केला यांच्या समोर, दुसरा विजय हासिल करण्याचा प्रयत्न असेल. हो नक्की. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर टीम गावदेवी खांडपे या संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओरटो आमचे प्रमोद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच रवी मांजरेकर सर. टॉस बॉक्स मधून आपण पाहिलं जो निर्णय पाहायला मिळाला. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. जय बजरंग पुंडास या टीमने कवाड बी संघाच्या अगेन्स्ट. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मुकुल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मुकुलने खूप चांगली विथ द बॅटने कामगिरी केली, परंतु जास्त वेळ तो तग लावून राहिला नाही खेळपट्टीवर. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 36 धावा होत्या आणि कोणी मात्र कल्पना करू शकणार नाही की हाच तो संघ 36 धावांवर 2 षटकांमध्ये खेळत असताना 49 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनसर्टन्टीज गेम. निश्चित आणि अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, परफेक्ट फिक करता आलं नाही आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. किरण मडवी आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशाल भोईर पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू 2 आले होते, परंतु परफेक्ट पिक करता आलं नाही. आणि मुकुल ह्या वेळेला आपण पाहतायत थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल पहिल्या बॉलवर, परंतु दुसरा बॉल छान पद्धतीने गुडलेन स्पॉटवरून थोडासा खाली राहिला होता. किरण मडवीला मात्र समजलं नाही आणि विशाल भोईर जात आहेत आपल्या पार्टनरला काहीतरी कानमंत्र देत असताना की 50 धावांचं टार्गेट ज्या वेळेला सेट केलं जातं त्यावेळेला तुमचं कॅल्क्युलेशन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि लाईफलाईन म्हणून म्हटली जाते. हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा बाहेर होता खेळपट्टीच्या आणि त्या कारणास्तव पंचांनी लगेच सांगितलं नो बॉल. फ्रीडचा सिग्नल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश पाटील आपल्याला पंचांच्या भूमिकेत आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. काल राजेंद्र बजागे यांना आपण पाहिलं. यतीन पाटील कंटिन्यूस दुसरा दिवस आपण पाहतायत आणि पंकजी म्हात्रे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या मॅचला एन्जॉय करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला ऑन साईडला कानमंत्राचा पुरेपूर फायदा उचलला. विशाल भोईरने जसं सांगितलं किरण मडवीच्या बॅटमधून जसा चेंडू निघाला त्यावर लिहिलं होतं क्लास षटकार.
खूप चांगला फटका, टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब केला आणि सरळ चेंडूला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून फेकून दिलं. 6 धावांकरता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याच्या अंदाजामध्ये होते. फिल्डर येत आहेत, चुकी करतायत. एका क्षणाला ही कॅच नाही सोडली तरी मॅच सोडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कॅचेस विन द मॅचेस. थोडासा मुकुल नाराज आपल्या पार्टनरवर, कारण झेल खूप महत्त्वाच्या आहेत. कालपासून मी त्याचा उल्लेख जरूर करतो. एक झेल पूर्ण सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 4 धावांवर झेल सोडला तिशारा परेराने आणि श्रीलंकन संघ नतमस्तक झाला रोहित शर्माच्या फलंदाजीवर. 264 धावा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एक झेल किती काही सांगून जाऊ शकतो. तिथून आपण पाहत आहेत ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील हलकीशी होती. या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आता मुकुल स्वतःवर नियंत्रणबद्ध गोलंदाजी करताना लयबद्ध झालाय. कारण ज्या वेळेला कमी टोटल असते त्यावेळेला तुमची फिल्डिंग स्ट्रॉंग असायला हवी. त्या फिल्डिंग स्ट्रॉंग असल्या कारणाने धावा वाचतात आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांवर थोडासा दबाव वाढतो. परंतु या दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू निघून जातोय. मेल यावेळेला नशिबाचा चौकार, पहिलं षटक यावेळेला प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ज्या सरासरीने जायचंय त्या सरासरीने आतापर्यंत कवाड बी टीम खेळताना पाहायला मिळते. 50 धावांचं पाठलाग करत असताना. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या जीवनामध्ये तुम्हाला पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. त्याच पद्धतीने दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅटर त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा चेस करत असतात त्यावेळेला एक मानसिकता तुम्हाला स्थिर ठेवावी लागते. डोकं शांत ठेवावं लागतं. कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. या 2 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. विजयासाठी 38 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 38 रन. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यानंतर पॉवर शेलार टीम 2 हात करणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे या टीम समोर. शॉट ऑफ लाईन चेंडू, खराब चेंडू होता परंतु इथे विकेट मिळवून दिली आणि इथे थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते गोलंदाजाने, देवेंद्रने. आणि इथून किरण मडवी स्वतःवर निराश आणि हतबल होत असताना पाहायला मिळतोय. प्रॉपरली डिस्टन्स क्लिअर झालं नाही, टायमिंग साध्य करता आलं नाही. फलंदाज बाद गॉन. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर किरण मडवी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. अन्यथा जर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला असता तर तो आउट ऑफ द पार्क गेला असता. टो लागला होता आणि त्याचंच कारण इथे विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. देवेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 वर येत आहेत. धीरज ज्याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. एक अष्टपैलू खेळाडू जरूर आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. खूपच बाहेर निघणारा हा चेंडू. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा नाहीये. तिथे फिल्डिंग होईपर्यंत वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. 50 धावांचा पाठलाग करताना कवाड बी टीम आतापर्यंत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी चढ उतार हे सातत्याने येत राहतात. यश अपयश हे येतच राहतात. परंतु क्रिकेटच्या मैदानात जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही तुमच्या अंगीकृत असाव्या लागतात.
क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांचा मान सन्मान करणं, क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद न करताना एकजूट होणं आणि सर्व धर्म समभाव हे नातं जपणं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तर राजकारण बिलकुल करू नका हा संदेश असेल. कारण जिथे राजकारण क्रिकेटच्या खेळात आलं तिथे प्रत्येक संघाचा विनाश होताना आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून मतभेद न करण्यापेक्षा क्रिकेटमध्ये आपण एकजूट होऊन चांगलं गावाचं नाव पुढे कसं करता येईल हे करायला हवं. ऑन साइडला खेळला गेलाय, फिल्डर आहेत, नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद, गॉन. प्लेन चेंडूला मात्र 2 विकेट मिळालेत. गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर देवेंद्र. मी सांगितलं असेल की थँक्यू व्हेरी मच दोन्ही बॅटरला, अन्यथा स्ट्रॉंग बॅटर असते तर कदाचित ते चेंडू षटकाराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले असते. कधी कधी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला विकेट मिळतात हे आपण जाणलेलं आहे आणि त्याच पद्धतीने हा फॉर एक्झाम्पल आपण पाहतायत. संघाची धावसंख्या 14 झाली. आता विकी मात्रेवर जबाबदारी आणि स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर उदयोन्मुख खेळाडू आहे, युटिलिटी खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा बाउन्स मिळाला, विकेट मिळण्याची दाट शक्यता. भावेश कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. या अगोदर अस्मितने अतिशय सुंदर हॅट्रिक साध्य केली होती आणि अस्मितच्या त्या विकेट हॅट्रिकवर पाणी फिरलं गेलं होतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी हाताळतोय. तर पाहायचं हॅट्रिक साध्य करेल का. आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, वन डे क्रिकेटचा, तर 50 विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत, 50 गोलंदाजाने घेतलेत. परंतु पहिली विकेट हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 22 सप्टेंबर 1982 मध्ये जलालुद्दीन या पाकिस्तानच्या गोलंदाजाने घेतली होती. आणि भारतीय संघाचा विचार केला तर चेतन शर्मा 31 ऑक्टोबर 1987 रिलायन्स वर्ल्ड कप मध्ये ती पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली होती. गुड डिलिव्हरी, लेफ्ट केलं होतं. असं वाटलं, आशाभूत नजरेने पाहिलं होतं की व्हाईट बॉल देतील पंच, परंतु डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. 14 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार देवेंद्र. छत्तीस रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता, थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहतायत. एक धाव तर मिळते. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक आणि व्हाईट बॉलचा इशारा गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने 16 वर जाऊन पोहोचली गेली. 34 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका साईडला योगेश सारखा फलंदाज तर विशाल बाद झाल्यानंतर आपण पाहू शकता त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेला आपण पाहतायत धीरज. स्विचिटचा फटका परफेक्ट. यावेळेला स्विचिट खेळला गेलाय. फिल्डरला हुलकावणी दिले, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मिळेल चौकार. गुड शॉट बाय धीरज. खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. 13 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे कवाड बी या टीमला विजयाकरिता. 13 बॉल आणि 30 रन. धीरज एक अष्टपैलू खेळाडू ज्याने 3रं षटक हाताळलं होतं. अवघ्या 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या स्पेलमध्ये. ऑन साइडला षडंपूल केला जातोय. फटका तर छान आहे. फॉर फिल्डिंग
अप्रतिम फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये कवाड बी टीमला विजयाकरता 29 रनची आवश्यकता आहे. 14.50 आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल कवाड बी या टीमला. पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप आता बिल्ड होताना पाहायला मिळते. धीरज आणि योगेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून निसर्गरम्य अशा वातावरणात अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत. आयोजन म्हटलं तर बारीक सारीक गोष्टी खूप महत्वपूर्ण अद्यावत कराव्या लागतात आणि त्या अपकमिंग यंगस्टर अर्थातच छोट्या 11 आंबेडकर नगर मापोलीच्या आयोजकांनी करून दाखवले. फार कमी वेळेमध्ये धागेदोरे हे आयोजकांच्या बाबतीमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतात, परंतु सर्व समंजसपणा जो आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं हे फार कमी जणांना माहिती आहे. आणि त्यामध्ये छोट्या 11 आंबेडकर नगरचा मी उल्लेख करेन. म्हणतात ना की स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी स्वप्न आहे ते सत्यात साकारावं लागतं. 12 बॉल आणि 29 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. भावेश पुढे सरसावतील, ॲक्युरेट फिकी करतायत, ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रॉपरली ज्यावेळेला तुम्ही अशी फिकी कधी करू शकतील तर तुमचा जेव्हा सराव असेल आणि सराव असल्यामुळे अशा प्रकारचं तुम्हाला एक जरूर नॉलेजेबल येतं. कारण क्रिकेटमध्ये के फॉर नॉलेज खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. C for concentration, R for responsibility, I for intelligence, C for control, K for knowledge, E for effort and T for timing. म्हणजेच क्रिकेट 22 रन्स, 11 बॉल आणि 28 ची गरज. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे परंतु उंची जास्तीत जास्त पाहायला मिळते आणि तिथे कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. एक्सलंट कॅच. हर्षद पुढे सरसावला गेला होता, ग्रेट कॅच. फलंदाज बाद. या आपण ऐकूया डीजे ला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली, 22 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर असं वाटलं की त्याच सरासरीने खेळतील, परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे, कधी चढ तर कधी उतार. यावेळेला यस ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट उचलून धरली गेली, अपील केली गेली होती. इथून आपण पाहतायत फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता कवाड बी या टीमला विजयाकरिता. रोशन इजोना हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पण हॅट्रिकच्या बाबतीत विचार करत होतो चेतन शर्मा. 31 ऑक्टोबर 1987 रिलायन्स वर्ल्ड कप नागपूरचं मैदान. न्यूझीलंड संघाचे 3 फलंदाज क्लीन बोल्ड केले होते आणि ते 3 क्लीन बोल्ड असे होते की पहिला स्टंप उखाडला गेला, दुसरा स्टंप आणि तिसरा स्टंप असे 3 क्लीन बोल्ड केले होते. हा एक अनोखी रेकॉर्ड होता. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, सरळ चेंडूला पाठवलंय. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार ललितच्या बॅटमधून. एक अप्रतिम 6. आता 22 रनची आवश्यकता आहे. हॅट्रिक बॉल होता रोशनचा आणि त्या बॉलवर चौथ्या बॉलवर करारा प्रहार केला, पॉवर जनरेट केली होती.
8 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर एका साईडला आपण पाहतायत ललित षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर डॉटला सामोरे जावं लागलं. 28 रन, 7 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकात 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या आणि तिसरे षटक प्रगतीपथावर असताना फक्त 7 धावा खर्च केलेत. रोशन ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर, खूप चांगला कमबॅक यावेळेला करत असताना पाहायला मिळतो. काही गोलंदाज डळमळीत होता जेव्हा षटकार येतो, थोडेसे भयभीत होतात, परंतु इथे मी रोशनचं कौतुक करेन की ती आपली लेंथ लाईन विसरलेली नाहीयेत. यावेळेला ऑन साईडला ललितच्या बॅटमधून आक्रमकतेचा फटका पाहायला मिळतोय. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 16 रन्स. ललितच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये कवाड बीट टीमचा एक हुकमी एक्का जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहतायत मिस्टर ललितने मॅच मध्ये रंगत आणले. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सूरज नावाचे गोलंदाज फार चाणाक्ष असतात आणि कॅलिबर असतात. ऑन साईडला खेळले गेले जस्ट यतीन पाटील यांच्या बाजूने चेंडू निघून जातोय. हर्षद पुढे सरसावेल तत्पूर्वी ललित स्वतःकडे स्ट्राईक घेईल. सेल्फ कॉन्फिडन्स जरूर वाढला गेलाय, जो आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ललित आपण पाहतायत पुन्हा एकदा कानमंत्र देत असताना की इथून 5 बॉल आणि 15 रनची नितांत आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर तंत्रशुद्ध फटक्यांचे पाहायला मिळत आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 100% द्यावे लागतात. आता 5 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 5-15चं समीकरण. ऑन साईडला वन हँडने अतिशय सुंदर देखणा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. रेगे पॉन्डिंगची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे. अल्लीन थोडीशी मात्र खराब पाहायला मिळाली, परंतु बॅट फिरवण्याची शैली आणि तेवढीच पॉवर जनरेट करताना आपण पाहतायत. आणि मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत आहेत मिस्टर ललितच्या बॅटमधून. 4 बॉल 11 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा वन हँडने खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी फिल्डर पुढे सरसावतील. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. 3 बॉल आणि विजयासाठी 10 रनची
आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 10 रन्स. परफेक्ट यावेळेला यॉर्कर टाईपचा चेंडू पाहायला मिळाला सूरजच्या हातखंडामधून. 3 बॉल आणि 10 रन्स. सामना बॅलेन्सिंग आहे. आता इथून धीरज, कारण धीरजवर सुद्धा विश्वास टाकलाय ललितने आपल्या पार्टनरवर, कारण धीरजकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे. जरूर मनामध्ये थोडंसं काहूर चाललं असावं, मानसिकता थोडीशी चेंज होताना पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये तुमची मानसिकता फार महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही उतरता त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं मनामध्ये काहूर न ठेवताना फक्त एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. यावेळेला पायावरचा चेंडू आणि अगदी मिडल स्टंपला चेंडू भेदला असता गणेशजी पाटील यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाही आहे. या इनिंगमध्ये 2 LBW पाहायला मिळतात, लेग बिफोर विकेट. आता 2 बॉल आणि 10 रन्स. चर्चा हीच होत असेल प्रेक्षकांमध्ये की ललितला 1 रन्स घेण्याची आवश्यकता होती का, आणि हीच चर्चा मात्र आता रंगताना पाहायला मिळते. परंतु ललितने सुद्धा धीरजवर विश्वास टाकला होता. फलंदाज बाद गॉड. आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथून 2 बॉल आणि 10 रन. सूरज बिंदास्त आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. जरी एक चौकार आला तर काय झालं, माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे. कर्णधाराने मला गोलंदाजी मार्कवर का आणलंय त्याचा नमुना पेश करत असताना अप्रतिम चांगला चेंडू. आणि तीच चर्चा आता मात्र यावेळेला पाहायला मिळते की 1 रन्स घेणं गरजेची गोष्ट होती का, परंतु इथे आपण पाहत आहेत आणि ही चर्चा रंगताना आता कुठेतरी जरूर आपण पाहू शकतायत की थोडासा विश्वास जरूर पाहायला मिळतो. आम्ही पुंडासकर आणि खुश असतील जे काही यूट्यूबच्या माध्यमातून त्या गावातील काही प्रेक्षक वर्ग पाहत असतील, ग्रामस्थ मंडळी, तर खुश असतील की पुंडासकरांनी मन जिंकलेत पहिल्या सामन्यामध्ये. तर एका साईडला कवाड बी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली ऑन साईडला. आणि अशा प्रकारे सूरजने खूप चांगली गोलंदाजी केली. चौकार आल्यानंतर विश्वास थोडासा जरूर ललितवर होता, परंतु धीरज थोडासा क्रॉसबॅटचा उपयोग केला आणि कवाड बी टीमचं विकी म्हात्रे अँड कंपनी यांचं या ठिकाणी इथेच प्रवास समाप्त झाला. आपण वेळेवर हजर राहिला, चांगला खेळ दाखवला. चुका झाल्या तर चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि या हंगामासाठी तुम्हाला छोटा 11 आंबेडकर नगर या आयोजकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. आम्ही पुंडासकर आणि कवाड बी विकी म्हात्रे आपण आयोजकांशी संपर्क साधा. लगेच जी काही फॉर्मॅलिटी आहे ती आपण कंप्लीट करा. समोर द्याल तर मारी